दादा नमस्कार. आज तुम्ही दिवसभर जुन्नर तालुक्यातले सर्वच गटामध्ये फिरून आलेले आहेत. काय मतदारांचा कौल कसा कानूस आहे? अतिशय सुंदर वातावरण आहे. धनुष्यबाण ह्या चिन्हाला लोकांनी पुन्हा एकदा मनापासून त्या ठिकाणी पसंतीचं मतदान केलेलं आहे आणि मला खात्री झालेली आहे 8 पैकी 8 जागा आणि 16 पैकी 16 पंचायत समिती असे एक देखणा विजय या शिवजन्मभूमीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळणार आहे. कारण शेवटी विकासाला महत्त्व आता लोक द्यायला लागले. हे बाकी पर्यटन, खाणं पिणं, साड्या लोकांच्या लक्षात आलं सर्व की हे सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, तेवढ्या पुरत्या आहेत. नंतर 5 वर्ष आपल्याला कोणी विचारत नाही आणि मग त्या अनुषंगाने लोक अतिशय विश्वासाच्या आणि योग्य उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतात. मध्ये एक ट्रेंड आला होता की सतत लोकांचं त्याच गोष्टी 5 वर्षात कधी यायचं नाही, फिरकायचं नाही, सुखदुःखात नाही आणि केवळ त्याला म्हणतात आहे अभिलाषा द्यायचं, लालच तयार करायची. लालच निर्माण करणं हा लोकशाहीमध्ये मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळे या गोष्टीमध्ये विचार करतो आहे की निवडणूक जी आहे ती निवडणूक 100% सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि ही निवडणूक अतिशय शिवधनुष्याला मोठं येईल याची मला खात्री झालेली आहे. 8ही जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं काम. कशामुळे 8ही जिल्हा परिषद 16 पंचायत समिती गणामध्ये विजय होईल? विजयाची नेमकी गणितं काय असणार आहे? बघा, तुम्ही पहिला जर पाहिलं तर बाबुराव पाटे हे कुटुंब जे आहे, बाबुराव हे सतत जनमानसांमधलं आहे. दुसरं कुटुंब जर आमचं पाहिलं वरती तर संतोष चव्हाण सतत जनमानसांमध्ये आहे. तिसरं कुटुंब जर आमचं पाहिलं सुरेंद्रताई बोराडे सतत जनमानसांमधलं कुटुंब आहे. चौथं जर तुम्ही आमचं कुटुंब पाहिलं तर त्या ठिकाणी कैलास गारे, त्यांच्या सौभाग्य होते, सिद्धूताई गारे हे जनमानसातलं कुटुंब आहे. 5वं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी असलेले अक्षदा पानसरे मांडे या युवतीचं अतिशय चांगलं काम आणि एक खरं तर एक नावाजलेलं या तरुणीने महिलांमध्ये केलेलं उभं असलेलं काम. त्यानंतर पुढे जर आपण गेलं तर माझ्या पिंपळ गटामध्ये मागच्या वेळी 1 मताने पराभूत झालेले मंगेश अण्णा काकडे हे जनतेमध्ये सतत वावरलेले आहेत. त्याच्यापुढे आपण गेले तर पंकज कनसे हे सुद्धा सतत जनतेमध्ये वावरणारे माणसं आहे. माऊली खंडाळेच्या बाबतीमध्ये मी काही नवीन सांगायची गरज नाही. 8ही उमेदवार जिल्हा परिषदच्या आणि त्यांच्या खालोखाल 16 उमेदवार पंचायत समितीचे की जे सर्वसामान्य जनता त्यांना ओळखते, ती जाणते, त्यांना नवखे पण नाही आहे. त्यामुळे जो नवखा आहे, जो कधी लोकांमध्ये उठून गेलाच नाही, जो सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये गेला नाही, त्यांना काही मदती केल्या नाहीत आणि त्यांना विकासाची जाण नसते. पैशावर निवडणुका करणं सोपं आहे, परंतु जनतेच्या हितावर आणि जनतेच्या दृष्टीने जनमानसामधलं विकासाचं धोरण काय ते समजून राजकारण करणारी माणसं ही समाजाला हवीशी वाटतात आणि म्हणून ते अतिशय आपली माझ्या दृष्टीने अतिशय ही महत्त्वाची खुर्ची आहे. जी खुर्ची आपण जर पाहिले गेले तर ते सर्वसामान्याची खुर्ची आहे. ही खुर्ची ज्या माणसाच्या हातात जाईल त्या माणसाला न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून माझी खात्री झालेली आहे की ह्या 8ही जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य हे सर्व लोक त्या ठिकाणी आपण धनुष्यबाणाचे 100% विजय होईल आणि एक वेगळा इतिहास या जुन्नरच्या शिवभूमीचा महाराष्ट्राच्या क्षितिजावर त्या ठिकाणी लिहिला जाईल. 12 गटामध्ये खूप घासून निवडणूक सुरू अशी चर्चा होते. नाही, तसं पाहायला गेलं तर त्या गटामध्ये सुनीता बोराडे हा एक नवीन चेहरा लोकांनी स्वीकारलेला आहे आणि अजिंक्यचं काम चांगलं आहे. त्या एका बाजूला त्या भेवड्याचे आमचे सरपंच जे आहेत श्रेयकंदताई, तिचे कमलताईचं खूप काम सरपंच म्हणून खूप चांगलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की लोक आता काम करणाऱ्या माणसाला स्वीकारणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं एक वाक्य खूप सुंदर आहे, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जपणारा माणूस हाच त्या लोकशाहीच्या खुर्चीवर बसेल आणि त्यालाच विजयाचं मतदान होईल अशी याची खात्री मला झालेली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेला उमेदवारांचं इन्कमिंग करावं लागलं. नाही, मला असं वाटत नाही इन्कमिंग करावं लागलं. त्याचं कारण असं आहे, काही ठिकाणी समझोता झाला. कारण काय आलं की पक्ष 3 एकत्र आले, म्हणजे मशाल, तुतारी आणि घड्याळ हे एकत्र आल्यानंतर इच्छुकांची संख्या जास्त होते आणि स्पर्धेच्या युगामध्ये
दोघांपैकी कुणाला चॉईस करायचं, तर काही तुलनात्मक गोष्टी झाल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला योग्य उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी त्यांना संधी देता आली. काही जे उमेदवार राहिलेत आमचे त्यांना भविष्यात संधी मिळेल, संधी ही देता येते, परंतु एकत्र येऊन ती संधी घेणं आणि पक्षाला विजय मिळवून देणं हे आमच्या दृष्टीने अतिशय म्हणजे विजयाचं गणित आहे. ते विजयाचं गणित आम्ही तालुक्यासमोर ठेवलेलं आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचं राजकारण कसं असेल? नाही बघा, शिवसेनेला घेतल्याशिवाय सत्ता सापडणार नाही. एक तर शिवसेना स्वतःच्या ताकदीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर स्थान मिळवेल, किंबहुना शिवसेनेला विचार घेतल्याशिवाय किंबहुना वाटाघाटी केल्याशिवाय कुठल्याही पक्षाला ते प्रमुख स्थान मिळणार नाही, अशी माझी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.